मित्र हा भूमितीचा क्वेश्चन आहे। या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, n डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। दिलेला काय आहे तुम्हाला, हा समभुज दिलेला आहे, समभुज चौकोन दिलेला आहे। या समभुज चौकोनामध्ये 20 डिग्री अँगल दिलेला आहे, त्यावरून n डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। समभुज चौकोनाची प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे। गुणधर्म काय असतात, गुणधर्म समोरासमोरील बाजू पॅरलल असतात याची। जर ह्या दोन लाईन पॅरलल असतील, जर याला एक लाईन आपण छेदणारी जर काढली, ज्या पद्धतीने ही लाईन आहे पास होती, ही जर वरची साईड घेतली आणि जर खालची साईड घेतली या पद्धतीने, तर हे जे अल्टरनेट येणारे अँगल जे असतात ना, हे इक्वल असतात। अल्टरनेट अँगल हे इक्वल असतात। इथं अल्टरनेट अँगल इथे काय झाला, 20 डिग्री झाला, त्यामुळे हा अँगल पण काय होईल तुमच्यावाला, इथला 20 डिग्री अँगल होऊन जाईल। दुसरं आहे की त्याचे जे डायगोनल असतात, आपण त्याला कर्ण म्हणतो, हे डायगोनल जे असतात ते 90 डिग्री मध्ये कट होतात एकमेकांना। 90 डिग्री मध्ये कट झाल्याच्या नंतर तुमच्यावाला इथे ट्रायंगल तयार होईल, राईट अँगल ट्रायंगल। इथे पण राईट अँगल ट्रायंगल तयार होईल। या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा 20 डिग्रीचा एक अँगल आपल्याला भेटला, हा 90 डिग्रीचा अँगल भेटलेला आहे आपल्याला। 90 अंशाचा कोन हा 20 अंशाचा कोन, राहिला काय n डिग्री। हा कसा काढायचा आहे आपल्याला माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज काय असते, 180 डिग्री असते। त्याच्यामधून काय करा, हा 90 डिग्रीचा जो आहे तो सबट्रॅक्ट करा, त्यानंतर हा 20 डिग्रीचा सबट्रॅक्ट करा। जे आन्सर येईल तो तुमचा थर्ड कोन असणार आहे, तो थर्ड अँगल असणार आहे। ते काय होईल, सबट्रॅक्ट केल्यावर 110 आहे 70 डिग्री। एवढं सिंपल आहे। तुम्हाला आन्सर काय मिळून जातं, 70 डिग्री मिळून जातं। पॉज कर। हा नंबर दिलेला आहे आपल्याकडे 49247। यामध्ये ते काय म्हणतात की 4ची जी 4ची जी स्थानिक किंमत आहे, जो प्लेस आहे, ती जी किंमत आहे येणारी, ती जर 4 जर आपण, हा झाला 4 तुमचा उजवीकडचा, हा 4 झाला तुमचा डावीकडचा, तर या उजवीकडच्या 4च्या स्थानिक किंमत ही डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे समज सांगायचं। तुम्हाला याची 4ची स्थानिक किंमत अगोदर लिहिता आली पाहिजे। हा कोणत्या सेकंड प्लेसवर आहे, सेकंड प्लेस आहे म्हणजे इथे काय होणार आहे, याची स्थानिक किंमत 40 होणार आहे। आणि हा कितव्या प्लेसवर आहे, 1 2 3 4 5 म्हणजे इथे काय येतील 40 येतील तुमच्यावाली। याची स्थानिक किंमत काय येईल, 4 वर 40 येऊन जातील। ठीक आहे, ही झाली स्थानिक किंमत डावीकडील 4च्या। आता या किमतीच्या ही किती पट किंमत आहे, तर सिंपल आहे, काय करायचं, याला डिवाइड करायचं 40 ने। कटले 4 जर डिवाइड केली की 1000, याचे काय झालेलं आहे, या 1000 ला कसं लिहू शकतो आपण, 10 टू द पॉवर 3। आणि तुम्हाला ऑप्शन काय दिलेला आहे, ऑप्शन ए दिलेला आहे तुम्हाला 10 टू द पॉवर 2, बी दिलेला आहे 10 टू द पॉवर -2, सी दिलेला आहे ऑप्शन 10 टू द पॉवर 3 आणि डी दिलेला आहे ऑप्शन 10 टू द पॉवर -3। तर अशा पद्धतीनं तुमचं काय आन्सर येऊन जाईल, 10 टू द पॉवर 3। ठीक आहे मित्र, या क्वेश्चन मध्ये दिलेले 3 पेट्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वह्या दिलेल्या आहेत 216, 126 आणि 162। तर या वह्याचे आपल्याला काय करायचे, समान गठ्ठे करायचे आहेत। तर जास्तीत जास्त वह्या किती येऊ शकतात एका गठ्ठ्यामध्ये, आता जास्तीत जास्त म्हणजे काय करायचे, ते 3 नंबर दिलेले आहेत, म्हणजेच काय करायचं तुम्हाला इथे हायेस्ट कॉमन डिवायझर काढायचं, म्हणजे महसावी काढायचं आहे, महत्तम सामायिक विभाजक काढायचं आहे। तर हायेस्ट कॉमन, आता याच्यामध्ये 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, 6 9 36 आणि 18 असे दिलेले आहेत। तर याच्यात हायेस्ट काय आहे, पहिले काय करायचं, हायेस्ट काढायचं म्हणजे याच्यामधला हायेस्ट चेक करून घ्यायचं। जर 36 न सगळ्या नंबरला जर डिवाइड होत असेल तर 36 आन्सर येईल, चेक करायचं। आता इथे बघायचं आपण, हे नंबर बघितल्या आपल्याला कळतं की 216 आहे, 126 आहे आणि 162 आहे। आता 162 इथे काय करायचं, 36 10 हे आपलं काय येतात 360 4 ते काय असतात 180, 180 लाच जर डिवाइड होतं डायरेक्ट 36 न, मग त्याच्यापेक्षा 18 नच हा नंबर कमी आहे। हा नंबर मग 36 न कमी असतात तर डिवाइड झाला असता, आता याला डिवाइड होत नाही 36 न, म्हणून हे ऑप्शन कटलं। लगेच सेकंड ऑप्शन वर जायचं, 18 न होतं का, आता 18 न 162 ला डिवाइड होतं, कितीचा भाग बसतो, 9चा भाग बसतो। इथे कितीचा भाग बसतो, अरे बघा 18 ना 18 पंचे 90 आणि वरी 36 आहे, म्हणजे परत काय 18 दोन्ही ऍड झालेले आहेत, म्हणजे काय झालेले 36 ऍड झाले 90 मध्ये, तर काय होतात 126 होऊन जातात।
तर म्हणजे 18 7 126 मिळून जातात. आणि इथे काय दिलेलं आहे, 18ला 180 होतात, 180 मध्ये 36 ऍड केले म्हणजे 18 दोन्ही 36, म्हणजे 18 गुणिले 12 जर केलं 216 मिळतं. मग या संख्येने सगळ्यांना डिवाइड होतं, म्हणजे हा काय झालेला आहे तुमच्याला मसावी झालेला आहे, हायेस्ट कॉमन डिवायझर झालेला आहे तो त्याच्यावाला. मग दुसरी काय मेथड आहे, तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने फॅक्टर काढून पण काढू शकता. म्हणजे येणारी 216 आहे, नंतर इथे 126 आहे आणि 162 आहे. तर याला मग तुम्ही याचे फॅक्टर पाडायचे 2 into समथिंग समथिंग, याला पण 2 into अशी. या पद्धतीने पण जे सामायिक येतील तुमच्यावाले फॅक्टर ते वेगळे काढून मग त्याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर ते पण तुम्हाला आन्सर येईल. तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं कसं जायचं ते एकदम. ठीक आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता बघायचं याच्यात काय दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं आपल्याला, ज्याचा पॉवर 2 आहे. तर वरती काय करायचं, असा नंबर शोधायचा की ज्याचं जर ॲडिशन केलं तर -9 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर +20 आली पाहिजे. असे नंबर कुठले असू शकतात आपल्याजवळ. याचे जर विभाजक केले तर आपल्याला 4 आणि 5 मिळतात. जर आपण इथं काय केलं, -5 आणि -4 जर घेतलं तर -4 आणि -5चं जर ॲडिशन केलं -9 येतं आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं मायनस प्लस होतं आणि 20 मिळून जातं. मग मी ते डायरेक्टली लिहू शकतो, x - 5 हा एक त्याचा फॅक्टर आणि x - 4 हा एक त्याचा फॅक्टर डिवाइड बाय x - 5 ॲज इट इज राहील इज इक्वल टू 0. आता ह्या दोन गोष्टी कटून जातील इथं आणि काय राहील मग x - 4 इज इक्वल टू 0, सो x इज इक्वल टू 4. हे तुमचा आन्सर आहे. तुम्हाला ABC आन्सर दिलेले आहे. काय दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. B ला तुम्हाला 5 आन्सर दिलेलं आहे. इकडे B ला -4 दिलेला आहे, ते C आहे आणि D ला तुमच्यावर -5 दिलेला आहे. आन्सर इज करेक्ट आन्सर. तर या टाइप मध्ये अजून पण वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल असू शकतात. इथे काय करू शकतात, ते इथे 4 टाकू शकतात. मग 4 टाकल्यावर काय होईल की हा कॅन्सल होईल. कुठला कॅन्सल होईल, सेकंड वाला कॅन्सल होईल, x - 4. दिस कॅन गेट कॅन्सल, इथे 5 येतील आणि मग जे आन्सर 5 येईल त्यावेळेस तुमच्यावाला आन्सर सी करेक्ट असेल. यामध्ये अजून काय बदल होऊ शकतो, x मायनस इथे जर डिनॉमिनेटरला मी x - 1 टाकलं आणि x ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायला सांगितले तर मग इथे 2 व्हॅल्यू निघतील x च्या. अशा केसमध्ये काय होतात, मग 2 व्हॅल्यू निघतात. ते कशा निघतात 2 व्हॅल्यू आपण तुम्हाला सांगतो. आता इथे x - 5 तुम्हाला डिनॉमिनेटरला दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. याच्यामध्ये ABC तुम्हाला आन्सर दिलेले असू शकतात. a ची व्हॅल्यू दिलेली असती 5 आणि 4 हे दोन आन्सर दिलेले आहेत. B मध्ये तुम्हाला आन्सर दिलेले आहेत -4 -5. C मध्ये तुम्हाला आन्सर दिलेले आहेत -4 5 आणि D मध्ये आन्सर दिलेले आहेत तुम्हाला 4 आणि -5 अशा पद्धतीचे. आता याची व्हॅल्यू जर काढायची असतील तर बघायचं आहे, हे जे डिनॉमिनेटर आहे जर इकडं नेलं या साईडला तर हे काय होऊन जातं, 0 होऊन जातं. मग इथे काय राहील, x² - 9 + 20 इज इक्वल टू 0. मग याचे फॅक्टर काढायचे असेल तर x - 5 आणि x - 4 अशा पद्धतीने. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजेच काय, वन ऑफ द ब्रॅकेट इज इक्वल टू 0, x - 5 ॲज अ 0 और x - 4 इज इक्वल टू 0. सो दिस इज इक्वल टू x इज इक्वल टू 5 आणि x इज इक्वल टू 4. तर ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या तुम्हाला 5 आणि 4, म्हणजे आन्सर 1 तुमची करेक्ट आहे. अशा पद्धतीने कितीही प्रॉब्लेम तयार होऊ शकतात अजून. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला 9 × 40 सेंटीमीटरचा एक आयत आहे. आयतामध्ये काय केलेले, दोन्ही डायगोनल काढले म्हणजे कर्ण काढले. त्याला कट करून काय करतो आपण, पताका तयार करतोय. तो डायग्राम जर काढली तर कशा पद्धतीने येईल, ही जर आपण साईड 40ची जर घेतली या पद्धतीने, ही लाईन घेऊया आणि या पद्धतीने डायगोनल येतील अशी दोन्ही. आता हे 40 डिग्री, हे 9 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. या पद्धतीने काय केलं, आयत जर असेल तर याचा काय असतं, आयताचं हा रेक्टँगल झाला. रेक्टँगलचे काय असतात, 90 डिग्री अँगल असतात सगळे. समोरासमोरील बाजू काय असतात तुमच्यावाल्या पॅरलल असतात. याच्यामध्ये काय असतं, आयताची जी प्रॉपर्टी गुणधर्म जो आहे त्याचे जे डायगोनल काढतो आपण, जो कर्ण काढतात, तो कर्ण काय असतात, दोन्हीचे कर्ण सारख्या डिस्टन्सचे असतात आणि ते एकमेकांना जे तुम्ही कट करतात ते बायसेक्ट करतात, म्हणजे ते समान भागामध्ये त्याला विभाजित करतात. म्हणजे ही साईड इक्वल टू ही साईड असणार, ही साईड इक्वल टू ही साईड असणार आहे. तर अशा याच्यामध्ये हा काय असणार तुमच्यावाला, इथं 90 डिग्रीचा अँगल असतो. आयात असल्याच्या नंतर 90 डिग्रीचा अँगल असतो. आता पहिले काय करायचे, तुम्ही कर्णाची लांबी काढून घ्या. आपल्याला पताकाची काढायची, म्हणजे मोठे पताका कुठले असणार आहे. तर याच्यामध्ये काय, याची 40 डिग्री लेंथ आहे, याची 9 डिग्री, म्हणजे मोठा पताका हाच असणार आहे वरचा.
खालचा आणि वरचा, तर त्याच्या आपल्याला परिमिती काढायची. म्हणजे काय, या साईडची आणि या साईडची बेरीज करायची. तर ही साईड आणि ही साईड काढण्यासाठी पहिले काय करावं लागेल, हा डायगोनल काढून घेऊया. आता डायगोनल काढण्यासाठी काय करायचं, हा इथं 90 डिग्री कोन झालेला आहे, 90 अंश काटकोन त्रिकोणाचं प्रमेय लावायचं. तो काय असतं, कर्णाचा वर्ग. जर मी याला इथे बी म्हटलो, इथे ए म्हटलो आणि इथे सी जर म्हटलो, ट्रायंगल ABC मध्ये आपण काय सांगू शकतो की अँगल बी जो आहे तुमच्याला हा 90 डिग्री. म्हणून राईट अँगल ट्रायंगलचा जर लॉ यूज केला आपण, काय असतो, काटकोन त्रिकोणाचा प्रमेय, कर्णाचा वर्ग म्हणजे ACचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूंचा वर्गाच्या बेरजेचा एवढा असतो. ABचा वर्ग प्लस BCचा वर्ग स्क्वेअर करतोय आपण इथे. तर 9चा स्क्वेअर किती येईल, इथे 81 येईल. आणि 40चा जर स्क्वेअर केला तर हा किती येईल, काय करायचं, इथे जर 0 असेल तर 0ची दुप्पट करायची आणि 4चा वर्ग करायचा, 16 थोडी लिहून टाकायचं. हा झाला सिंपल फॉर्म्युला. जर युनिट प्लेसला 0 असेल तर त्याचा स्क्वेअर करायचा. तर मग ACचा स्क्वेअर किती मिळून जाईल आपल्याला, इथे ACचा स्क्वेअर केल्याच्या नंतर 160 इथे एवढं होऊन जाईल. तर काय झालंय, 16 81 झाला ACचा स्क्वेअर. जर आता याचा स्क्वेअर रूट जर काढला तर ती व्हॅल्यू काय मिळून जाईल आपल्याला स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर. आता बघा, याचा स्क्वेअर रूट, हा याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे, 40चा जर आपण स्क्वेअर केला तर 1600 येतो. हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे, म्हणजे हा डेफिनेटली काय असणार आहे, 41चा असणार आहे. 42चा असू शकत नाही, कारण 2चा वर्ग केला तर युनिट प्लेसला 4 येतात, युनिट प्लेसला 1 आहे, म्हणजे 41च असणार आहे. म्हणजे इथे 40 येईल. ACची व्हॅल्यू काय येऊन जाईल, 41. एकदा जर AC तुम्ही कॅल्क्युलेट केला, हा काय झाला आहे, तुम्हाला टोटल डायगोनल किती झालेला आहे तुमच्याला, 41 झालेला आहे. तर या डायगोनलचं काय झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे इथून मधातून. तर म्हणजे हा 41ला जर आपण 2 जर डिवाइड केलं तर ही जी साईड आहे ही किती येईल तुमच्यावाली, 20.5 येईल. ही त्याची 20.5 येईल. डायगोनल सेम असतात दोन्ही पण, म्हणून हे या डायगोनलची डिस्टन्स पण हे काय येऊन जाईल, 41 येऊन जाईल. म्हणजे हा काय जाईल 20.5 आणि हा बी काय होईल तुमच्याला 20.5. आता काय करायचं, फक्त आपल्याला परिमिती काढायची. तर काय करायची आहे, तर पहिले काय करायची, मोठे पताका कुठले, तर आता इथे काय झालं 90 डिग्री, हा बी तुमचा काय 40 डिग्री आहे, आपलं 40 सेंटीमीटर आहे खालचं पण. तर हा पताका आणि हा पताका मोठा आहे आणि हा वरचा पताका मोठा आहे. तर काय करायचं, या सगळ्या बाजूंची बेरीज करायची. म्हणजे 20.5 20.5 आणि 40 ची काय बेरीज होईल, म्हणजे 40 प्लस 20.5 प्लस 20.5, हे सगळं काय होईल 41 आणि हे किती 81 सेंटीमीटर होऊन जाईल वरच्या पताकाची. आणि सेकंड खालचा पताका घेतला तर सेम, ही पण 81 होऊन जाईल. तर दोन्ही मिळून किती होती आपल्यावाली, 8×2 162 सेंटीमीटर ही काय होऊन जाईल, परिमिती होऊन जाईल. म्हणजे आन्सर सी तुमचं करेक्ट आहे. ही झाली परिमिती. दोन मोठे लार्जेस्ट पताका घेतलेले आहे, त्याच्यावाली आपण परिमिती काढली. म्हणजे काय करतोय, सगळ्या बाजूची बेरीज करतोय. पुढचा क्वेश्चन घेऊ आता आपण. तर या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. आतापर्यंत 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये रिप्लाय द्या आणि अजून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आता जी येणारी टेट एक्झाम आहे त्याच्यासाठी हे हेल्पफुल बनेल. या टाईपचे अजून पण प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलाच व्हिडिओ आहे आपल्याला, चांगला रिस्पॉन्स आला तर मी अजून व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, थांबूया इथे.